तर मित्रांनो, मैत्रिणींनो आणि घरगुती असणाऱ्या बायांनो, हा व्हिडिओ माझा खूप महत्त्वाचा आहे सगळ्यांसाठी. कारण की आता 2-3 दिवसापासून आहे ना, अशी खूप बायांची टोळ्या सुटलेल्या आहेत पुण्यामध्ये, की रामटेकडी, शिंदेवस्ती, मगरपट्टा, काळेपड अशा एरियामध्ये जाऊन, सय्यदनगर, ससानेनगर अशा जाऊन ज्या घरगुती बाया असतात त्यांना जाऊन पितळाचे भांडे, स्टीलचे भांडे, चांदी, सोनं असं ते घेतात आणि तुम्हाला नवीन वस्तू 2 दिवसात बनवून आणून देतात असं म्हणत ते लेडीजकडनं घरातले वस्तू, सोनं, चांदी, पितळाचे भांडे असे घेऊन जातात आणि ते फरार होतात ते. आणि असंच घटना समोर आलेली आहे की रामटेकडीतून थोडं सोनं, चांदी घेऊन तब्बल 5 तोळे सोनं त्या लेडीज घेऊन गेलेले आहे. आणि काळेपडळमधनं पण खूप जणांकडनं पितळाची भांडी, जर्मनची भांडी घेऊन गेलेली आहेत. शिंदेवस्तीमध्ये पण असं झालेलं आहे ना. हा प्रकार सगळा आता चर्चेत आलेला आहे. खाली मी व्हिडिओ दिला आहे, ह्या त्या लेडीज आहेत आणि फोटो पण टाकलेले आहेत, हे फोटो आहेत. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि ज्यांचे सोनं नाणं त्यांनी घेऊन गेलेले आहेत, जिथं जास्त मोठं म्हणजे मोठ्या संख्येने त्या बाया सगळीकडे पसरलेल्या आहेत आणि घरोघरी जाऊन मनवण्याचा प्रयत्न करतात ते की हे द्या, ते द्या, आम्ही देतो म्हणून. तर अशा जाळेमध्ये तुम्ही अडकू नका. आणि पोलीस प्रशासनाला पण याची तक्रार दिलेली आहे. रामटेकडीतल्या लोकांनी ऑलरेडी पोलिसांना तक्रार दिलेली आहे. आता पोलीस त्यांचं काम करतात ते. ह्या लेडीज कधी पकडण्यात येईल कधी नाही सांगता येत नाही. पण मी हा व्हिडिओ खाली दिलेला आहे, हे फोटो दिलेले आहे. सगळ्यांनी सावधान राहा. अशा जर बाया कुठं आढळल्या त्यांना पहिले धरून पोलिसांच्या ताब्यात द्या, त्यांना असंच मोकळं सोडू नका. आणि हा व्हिडिओ जेवढं जमेल तेवढा जास्तीत जास्त शेअर करा, कारण की हे दिवसाढवळे हे यांचे लूटमारीचे कामं चालू आहेत आणि ह्या गोष्टी आपल्याला थांबवायच्या आहेत. आणि नीट बघा हा व्हिडिओ आणि प्रत्येक